साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तन्मय कल्पेश पाटील. तर मंडळी, आता 12 वाजलेत आणि आज 1 एप्रिल म्हणजेच आपल्या चॅनलची ॲनिव्हर्सरी. त्यानिमित्तानं मी आज थँक्यू व्हिडिओ बनवतोय आपल्या पब्लिकसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या मित्रमंडळीसाठी. कारण की मित्रांनो, तुमचा जसा सपोर्ट भेटला आहे ना, तसा मला कोणताच सपोर्ट भेटला नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी घाईत शूट करतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की मी आत्ताच अलिबागवरून आलोय, फ्रेश झालोय आणि कॅमेरा समोर आहे, तुमच्या समोर आहे मी. कारण की मला आजच्या आज हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. कारण की आज 1 एप्रिल आहे, आपली ॲनिव्हर्सरी आहे. मित्रांनो, पहिलीच ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मी थँक्यू व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला दाखवतो पण आपण यावर्षी किती सबस्क्रायबर गेन केले ते. 1620 सबस्क्रायबर झाले आता. तर चला मित्रांनो, आता मेन मुद्द्यावर येऊया, म्हणजेच थँक्यू व्हिडिओ. मी सगळ्यात आधी थँक्यू करेन ते माझ्या आईवडिलांचं. कारण की आईवडिलांनी मला खूपच सपोर्ट केला. मित्रांनो, मी पहिला व्हिडिओ बनवलेला 14 मार्चला आणि अपलोड केला 1 एप्रिलला. मी घाबरलेलो का अपलोड करू का नको. तर मी पहिला आईवडिलांची परमिशन घेतली का हा व्हिडिओ मी बनवला आहे, मी ब्लॉग बनवतो, तर अपलोड करू का. तर मम्मी बोलली कर, बिंदास कर. त्याच्यानंतर पप्पाला विचारलं, पप्पा पण बोलले बिंदास कर, तुला फॅमिली सपोर्ट फुल आहे, फुल फॅमिली सपोर्ट आहे, तर टेन्शन घेऊ नको, तर तुला फुल पाठिंबा भेटेल फॅमिलीकडून, तर टेन्शन घेऊ नको. तर मी व्हिडिओ अपलोड केला आणि खूप छान असा प्रोत्साहन आला त्या व्हिडिओला. तर खूप भारी वाटलं. त्याच्यात मला काकाने सपोर्ट केला, माझ्या नानीने सपोर्ट केला, खूप भारी वाटलं त्याच्यात. आणि आजी आजोबांनी पण सपोर्ट केला, मामांनी पण सपोर्ट केला, तिथून आत्यानी पण सपोर्ट केला. खूप भारी वाटत होतं त्या दिवशी. आणि मुलं पण बोलत होती हा खूप छान असा व्हिडिओ बनवला. आणि मित्रांनो, मी आत्ता पण जुने व्हिडिओ पाहिले तर मला खूप छान वाटतं का हा आपण कुठेतरी प्रोग्रेस केले. जुने व्हिडिओ पाहिले ना की म्हणजे मेमोरीज, एक प्रकारचे माझ्या मेमोरीजच आहेत त्या, बघायला गेलं तर खूप छान वाटतं. मी परत एकदा बोलतोय, सगळ्यात पहिला थँक्यू करेन त्या माझ्या फॅमिलीचं. कारण की त्यांच्यामुळे मला पॉझिटिव्ह थिंकिंग आली. तर मंडळी, आता आपण येऊया जर्नी प्रोग्रेस बोललो तर मंडळी, मी माझ्या जर्नीमध्ये एवढाच मी विचार केलेला का मी रोजचा ब्लॉग अपलोड करेन, खूप छान असे ब्लॉग अपलोड करत जाईन. आणि तसंच माझ्या मंडळीचा सपोर्ट, म्हणजे तुमचा सपोर्ट मला येत राहील. आणि तुमचा सपोर्टच मला इम्पॉर्टन्स होता पहिली गोष्ट म्हणजे. आणि माझा विचार पण होता की मी एवढा प्रोग्रेस करेन. त्या प्रोग्रेसच्या पाठीमागचा हात माझ्या मित्राचा आहे, म्हणजेच वैभव पाटील. आणि खूप मित्र आहेत, नाव घेणार आहे मी सगळ्यांची. वैभव पाटील का बोलेन, कारण की मला यूट्यूबचं थोडं पण नॉलेज नव्हतं मित्रांनो. तर वैभवने सांगितलं असा व्हिडिओ अपलोड करायचा असतो, पूर्ण डिटेल्स दिले त्याने मला, कसा व्हिडिओ अपलोड करायचा असतो, कसं प्रॉपर टायटल थंबनेल कसं बनवायचं असं. मित्रांनो, माझे थंबनेल्स आहेत ना पहिल्याचे, म्हणजे 2-3 तुम्हाला दिसत असतील प्रॉपर असे थंबनेल. जसे की चिकन लेग पीस, म्हणजे चिकन लेग पीस पण एक विषय झाला माझा. कसं काय कोइन्सिडन्स, मला ते दादा पण भेटले, उल्हासकामचे दादा पण भेटले, खूप छान आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, खूप जुना व्हिडिओ आहे, तो पाहायला विसरू नका, खूप भारी व्हिडिओ आहे तो. तर त्याचा थंबनेल पण वैभवनेच बनवलेला. आणि त्याचा सपोर्ट होता, वैभवचा सपोर्ट होता खूप छान असा. आणि मी बोलेन अजून आपला एक फिश पकडणारा माणूस, खास माणूस आपला ध्रुव राऊत, माझा भाऊ, माझ्या मामाचा मुलगा, त्याने पण मला खूप सपोर्ट केला मित्रांनो. कारण की एक असतं का हा भाई आपला भाऊ आहे, याला सपोर्ट करायला पाहिजे, तर त्या अँगलने त्याने मला खूपच सपोर्ट केलाय. आणि अजून एक बोलेन, एकाचं नाव घ्यायचं मला, ते म्हणजेच माझे कॅमेरामॅन म्हणजे मी स्वतः हँडल करतोय, पण आपण बोलतो ना एक सिनेमॅटिक अँगल कसे घ्यायचे, कसे नाही घ्यायचे, मला याच्याकडून नॉलेज आलं. म्हणजे वैभव पाटीलचे भाऊ तेजस पाटील, त्यांनी मला खूप नॉलेज दिलं की कॅमेरा अँगल कशी पकडायचं, कसं काय घ्यायचं. आणि आत्ता पण माझा प्रोडक्शन तुम्हाला माहिती आहे, आपली प्रोडक्शनवाली मंडळी किती छान आहे, छोटी मंडळी, तर ती लोक पण असतात, त्यांचा पण मला खूप सपोर्ट होता. रानमेवाचा तुम्ही ब्लॉग बघितला नसेल, तर बघायला विसरू नका. कारण की रानमेवाच्या ब्लॉगमध्ये त्याच छोट्या मंडळी, त्याच प्रोडक्शनच्या मंडळींनी मला मदत केली, मी ते विसरू नाही शकत. कारण की त्यांनी जो सपोर्ट केलाय ना मित्रांनो, खूपच सपोर्ट केलाय. कारण की ती छोटी असून सुद्धा मला ती सपोर्ट करत होती. तिकडे मला
खूप भारी वाटत होतं. त्या टायमिंगला माझ्याजवळ कोण जास्त नसायचं, पण ती छोटी मंडळी असायची माझ्याजवळला पहिल्यापासून असायची. आणि त्यांनी पण मला खूप मदत केली प्रोडक्शनवाली. आणि तेजसचा विषय निघाला ना आपला, तेजसने मला सिनेमॅटिक अँगल शिकवले. आणि तो पण माझ्याजवळ आता पण मी त्याला बोलवला ना शूटसाठी, तर तो बोलेल कधी जायचं आहे त्यांना. त्याला सुट्टी नसते, पण संडेला आम्ही तो विचारतो मला जायचं आहे का शूटला, तो माझा शूट घेऊन घेतो. आणि एडिटर बोललोस म्हणजेच आपल्या निहार पाटीलला मी त्याचं खूपच थँक्यू करेन, कारण की पूर्ण गेम एडिटिंगवर असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता ब्लॉगचे व्हिडिओ तो मी एडिट करतो, पूर्ण मीच एडिट करतो. पण जे सिनेमॅटिक व्हिडिओ असतात ते एडिट करायला मी निहार जवळ देतो. निहार ते व्हिडिओमध्ये असा जीव टाकतो ना का ते व्हिडिओ बघायला भारी वाटतात. आता मी 2च सिनेमॅटिक शूट केले, ते म्हणजे एक आपला अन्नावाला, आणि अन्नावाला तुम्ही बघायला असाल द साऊथ जर्नी. ती साऊथ जर्नी पण खूप भारी केलेली. साऊथ जर्नीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघायला विसरू नका. आणि त्याच्यात तो अन्नाचा आपण सिनेमॅटिक शॉट काढलेला, त्याच्यात पण एडिटिंग आपल्या निहार पाटीलने केली. माझा काका लागतो, तो छोटा आहे खूप, पण काका लागतो माझा. आणि त्यांनी पण खूप छान अशी एडिटिंग केलेली. आणि ती आपली कारची, तुम्ही कार ॲक्सिडेंट बघितला नसेल, इन्फॉर्मेशन आपण खूप छान अशी माहिती दिलेली त्याच्यात पण त्यांनी मला खूप मदत केलेली मी बोलेन तर. अशी आपली मंडळी अशी थोडी जमा करून आपण खूप अशी आपली प्रोडक्शनची मंडळी बनवली. तर प्रोडक्शनच्या मंडळीचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला खूपच मदत केली या जर्नीपर्यंत घेऊन यायसाठी. त्यांना पण शुभेच्छा देईन, कारण की त्यांचंही हे चॅनल आहे, त्यांनी मला सपोर्ट केला या चॅनलसाठी. तुम्हाला पण आपल्या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आता मी थँक्यू करेन आपल्या गावकऱ्यांचं, कारण की आपल्या गावकऱ्यांचा खूपच सपोर्ट होता मित्रांनो. म्हणजेच आपल्या मोरव्या गावाचं, राई गावाचं, मोरजा गावाचं, आपल्या पूर्ण मीरा भाईंदर शहराचा मी थँक्यू करेन. आणि मित्रांनो, आपले व्हिडिओ खूपच लांबून पाहिले जातात, म्हणजे जुचंदर गावातून पाहिले जातात आणि ठाण्यातून पण पाहिले जातात. ठाण्यात पण आपले व्हिडिओ बघितले जातात, कारण की कमेंट येतात का आम्ही इकडून तुझे व्हिडिओ बघतोय, इकडून व्हिडिओ बघतायत. आता तुम्हाला एक डेअर देतोय, तुम्ही जिकडून पण व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करायला विसरू नका, मी इकडून व्हिडिओ बघतोय, असं व्हिडिओ बघतोय. म्हणजे कमेंट करा की आम्ही या स्टेटवरून व्हिडिओ बघतोय, या गावातून आम्ही व्हिडिओ बघतोय, असं कमेंट करायचं आहे. बस एवढंच तुमच्यासाठी डेअर आहे. आणि तुमचं सगळ्यात जास्त थँक्यू, हृदयापासून तुमचं थँक्यू, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी आता सबस्क्रायबर एवढे गेन करू शकलोय. 1620 सबस्क्रायबर आपण गेन करू शकलोय. 1620 सबस्क्रायबरची आपली फॅमिली झाले, तर खूप 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 छान वाटते, खूप भारी वाटते. आणि मंडळी, आपल्या मोरव्या गावातून पण खूपच सपोर्ट आला आहे, जसे की आपल्या आई गावदेवी ब्रास बँड, शिवाज्ञा ब्रास बँड आणि आई गावदेवी प्रसन्न ग्रुप खूपच सपोर्ट आला आहे. आणि जसं त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि आपले अजून एक ग्रुप आहेत, म्हणजेच न्यू गोल्डन बॉईज, त्यांचा पण खूपच सपोर्ट आला आहे आपल्याला. आपल्या गावात पण काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचं प्लॅनिंग असतो त्यांचा, म्हणजेच न्यू गोल्डन ग्रुप, त्यांचं पण धन्यवाद. आणि जय मल्हार बॉईज माझा एन्जॉयमेंट ग्रुप म्हणजे तोच आहे, जय मल्हार बॉईज. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे, तर थँक्यू, धन्यवाद. आणि अजून एक ग्रुप म्हणजेच जय धारावी हा ग्रुप आमचा छोट्या मुलांचा ग्रुप आहे. छोट्या मुलं, आताची छोटी मुलं पण आता मोठी झाली, आणि तीच आमच्या पूर्ण गावाचा ग्रुप, म्हणजे सगळी मुलं एकत्र येतात आणि तोच ग्रुप मिळून क्रिकेट खेळायला जातो. तर खूप छान वाटतं, आपल्या गावातली मंडळी सपोर्ट करते आपल्याला. तर आणि मंडळी, रायगावाचं पण खूप 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 धन्यवाद, कारण की रायगावातून पण खूप सपोर्ट आलाय. आणि आपले जसे मित्रमंडळी आहे रायगावात, जयचंडिका ग्रुप आहे पूर्ण, तो पण खूप सपोर्ट करतो आपल्याला. जसे की काही पण इव्हेंट असला, काही पण असलं तर मला मोहित भोईर कॉल करेल, म्हणजेच माझा मित्र आहे खास मोहित भोईर, तो कॉल करेन मला आणि सांगेन का हा तन्मय आपल्या रायगावचा व्हिडिओ काढायचा आहे, तर तुला यायला लागेल आणि तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकायला लागेल. तर खूप छान असे मित्र भेटलेत मला राहायची. आणि अजून एक आहे तो दीपक प्रसाद, आता त्यांनी माझ्या चॅनलवर तर मनावर घेतले, तो बोलते का तुला काय पण करून आता तुझं चॅनल ग्रोथ झालंच पाहिजे. तर तो पण माझ्या दीपक प्रसाद म्हणजे कोण, कॅमेरा शाय पर्सन, तुम्ही त्याच्यावरून त्याला ओळखत असाल, कारण की तो कॅमेरामध्ये चेहरा दाखवतच नाही, ब्लॉगमध्ये चेहरा दाखवतच नाही, कारण त्याला मनावर घेऊ नका, कारण की तो लाजरा आहे खूप, तर त्याला सोडून टाका. पण हा मित्रांनो, तो बोलतोय का तुझं तेरा चॅनल ग्रोथ होणार चाहिए. त्याने पण मला खूप मदत केली, तो मला कंटेंट देतच असतो का असं कर तर तुला असं म्हणजे चांगली ग्रोथ भेटेल.
हे भेटेल. आता नवीन स्पॉटवर गेलेलो आम्ही. आता तुम्हाला तो व्हिडिओ येणारच आहे, लवकरच येणार आहे, तुम्हाला समजेल, तर बघायला विसरू नका. आणि अजून एक क्रिएटिव्ह माणूस म्हणजेच रौनक पाटील. माझं काय असतं, मी ब्लॉग स्टार्ट केला ना की मी कंटेंट शोधत असतो का कधी कंटेंट भेटेल कधी नाही. तर मी ब्लॉग स्टार्ट केला का रौनक पाटीलनी काहीतरी जे क्रिएटिव्ह केलंच पाहिजे, काहीतरी जे असं नवीन काहीतरी केलंच पाहिजे. तर रौनक पाटीलचं पण थँक्यू. राई गावातली मंडळी आहे, खूप छान अशी आपली मंडळी आहे आणि खूप मुलं आहेत मला मदत करतात. आपण ये ब्लॉगिंग करायला खूप मुलं आहेत. सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तर खूप टाइम जाईल, पण ही मंडळी आपल्याला खूपच सपोर्ट करते रायगावातली. तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि खूप भारी वाटतं का आपण रायगावात गेलोय आणि मुलं आपल्याला सांगतात का ब्लॉगिंग कर, खूप छान तुझे ब्लॉग असतात, असं बोललं का खूप भारी वाटतं. तशी छोटी मंडळी आहे रायगावातली. छोटी मंडळी तिकडे गेलो ना मी रायगावात की छोटी मंडळी अशी गोल गोल बसते माझ्या, विचारते दादा ब्लॉग कधी येणार आहे, नवीन ब्लॉग कधी येणार आहे. तर खूप भारी वाटतं का मुलांना पण, छोट्या मुलांना पण माझे ब्लॉग्स बघायला आवडतं. तर खूप छान वाटतं. तर मंडळी लास्ट थँक्यू बोलेन ते माझ्या सबस्क्रायबरला, धन्यवाद बोलेन ते माझ्या सबस्क्रायबरला, कारण की ते माझ्या हृदयात बसलेले आहेत. मित्रांनो, जिकडे पण भेटले ना मला की मला हाक मारतील, त्याच्याने मला पॉझिटिव्ह वाईब येते का बरं आपण काहीतरी चांगले व्हिडिओ बनवतोय म्हणून आपल्याला छोटी मुलं म्हणजे छोटी मंडळी आहे ती हाक मारते. तर खूप छान वाटते का बरं कोणी असं बोला की आम्ही तुझे सबस्क्रायबर, आम्ही तुझे व्हिडिओ रोज बघतो. तर खूप छान वाटतं मित्रांनो, त्यांचं खूप खूप आभारी आहे, खूप खूप धन्यवाद. खूप भारी वाटतं आणि असंच मला सपोर्ट राहायचा. आणि मंडळी, आता जी लोक बघतायत माझा व्हिडिओ त्यांचं पण खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि मला प्रतिसाद दिला का तन्मय चांगला व्हिडिओ बनवतोय, असं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग दिले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही कुठून आहात, तुम्हाला एक डेअर दिलाय मी, तुम्ही कुठून आहात ते कमेंट करायला विसरू नका. आजचा ब्लॉग नाही बोलणार, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नाही नसाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत, तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.